रूप पाहता लचनी सुख झाले हो सजनी रूप पाहता लचनी सुख झाले हो सजनी तो आज Oh,
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित निरंजन कायमी पतित निरंजन, कायमी पतित निरंजन, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कायमी पतित निरंजन, कायमी पतित निरंजन, अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा उद्धराया उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुणाचार हे गुणाचार नाम विठुराये, गुणाचार नाम विठुराये, अवतार तुम्हारा अवतार Bye.
तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया
कीर्तिवान कीर्तिवान कायमे पतित कीर्तिवान कायमे पतित कीर्तिवान अवतार कराया कर अवतार
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जण जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जण जड जीव. तुका
तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जीव, महायोग पेटे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत तिष्ठन्तमानन्द स्कंदं परब्रह्मलिंगं भजपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाबुज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गण गण गणात होते जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तुझी वंदू श्री गुरूंचे श्री चरणाती नमस्कार होणे आता वचनैका कमळापती माझे रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण सावे जवळी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा 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 मस्तक है पाया श्री गुरुचरण सरोज निज मनु मुकुर सुधारी बर्ण रघुवर विमल जसु जोदायको फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति हो लोक उजागर रामदूता तुलित बलधामा
अंजनी पुत्र पवन सुत नामा शरण शरण जहमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा मनोजम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्मकुळाचार नाम विठोबाचे तुका गुण चंदनाचे अंगित ऐसे तुम्ही जगी संत जन प्रस्तुत इको थोडा कमी करा बारीक इको ठेवा भक्त माता इको ठेवा फक्त एकदम बारीक ठेवा हॅलो हॅलो इको वाढवा हॅलो विठ्ठल विठ्ठल पहिल्या दोन पॉइंटवर ठेवा बारीक इको प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा आणि अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला संतांची ओळख सांगणारा अभंग संत कसे आहेत संत कशासाठी आले आणि संतांनी येऊन अवतार घेऊन केलं तरी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्या अभंगाच्या माध्यमातून मिळतात तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा अभंगाचे कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मुझे भक्तवडी या ठिकाणी चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं 10वं वर्ष आणि 10व्या वर्षातील पंचम म्हणजे 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला यावी हे माझं परमभाग्य समजतो आनंद वाटावा महाराज ज्यांच्या माध्यमातून इथं सेवा यावी ते या गावचं गोड भूषण गोड किंवा कीर्तनकर सातारा जिल्ह्याचं भूषण आणि गुरुबंधू हरिभक्ती पारायण जयदीप महाराज चव्हाण ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचं योगाला महाराजांचं दर्शन घेतो तद पद्धतीनं समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ पारायण मंडळ भक्तवडी ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचं योगाला त्या सर्वांना धन्यवाद देतो तद पद्धतीनं गायनाची गोड साथ करणारे आमचे हरिभक्ती पारायण जगन्नाथ महाराज शिंदे शिवाजी महाराज सावंत शुक्राचार्य महाराज अमोल महाराज इंगळे केदार महाराज शिंदे सर्वांना दोन हाती तिसरं मस्तक सर्वांच्या चरणावर गोड असं गायन करणारे आमचे महाराज मंडळी आळंदीचे महाराज मंडळी त्यांचं दर्शन घेईन तद पद्धतीनं मृदुंगाची गोड साथ करणारे प्रसाद महाराज वाघोड महाराजांचं दर्शन घेईन तद पद्धतीनं या ठिकाणी चौकदार म्हणून उभे असणारे आमचे हरिभक्ती पारायण मोहन महाराज दिसले फौजी अगदी देश सेवा केल्यानंतर परमार्थाची सेवा कुठेतरी करावी असा मानसिक जंग बांधून या परमार्थाच्या क्षेत्रात आलेले गोड व्यक्तिमत्व फौजींचे चरणी नतमस्तक होतो तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गुणीजन मंडळी त्या गुणीजन मंडळीत असणारे आमचे गोड गायनाचार्य आणि आमचं गोड आदरणीय स्थान असणारं आमचे हरिभक्ती पारायण वाघ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचं दर्शन तद पद्धतीनं जी टॉकीज फेम विनेकरी आमचे कृष्णनाथ महाराज नाना आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत आनंद वाटावा वास्तविक पाहता तुमच्या गावचं भाग्य आहे बरं का जवळजवळ 10 कीर्तन जी टॉकीजवर ज्यांनी विण्याची साथ केली असं गोड व्यक्तिमत्वाच्या कीर्तनाला आले नानांचं दर्शन घ्यायचं आनंद वाटावा तद पद्धतीनं सकल संत सज्जन मायबाप मंडळी आमच्या अरुण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गोड असे व्यक्तिमत्व जिथं या भागात माझी कीर्तन असतात तिथं महाराज नक्कीच असतात महाराजांचं दर्शन घेईन तद पद्धतीने हार्मोनियमचे सत्कार आमचे बाबा काय नाव बाबा धनाजी आबा या ठिकाणी उपस्थित आहेत आबांचं दर्शन घेतो खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं त्यांना दिलेली एक ताकद आहे आमच्या कंठातनं आवाज निघत नाही पण त्यांच्या बोटातनं आवाज निघतोय ही देवाची कृपा त्यांच्यावर आहे आणि असं गोड व्यक्तिमत्व आबांचं दर्शन या ठिकाणी विनयाची साथ करणारे आमचे विनयकरी महाराज काय ना वा 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 आनंद वाटे इकडे फौजी इकडे फौजी गाड्याला घ्यायची गरज आहे का प्रकाश नाना फौजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं दर्शन घेईन एखाद्या पद्धतीने कोणाचं जर नाम मूल्य करायला असेल 2 हात तिसरं मस्तक त्यांच्या चरणावर त्याच पद्धतीने या ठिकाणी गोड साऊंड सिस्टीमची व्यवस्था करणारे आमचे दादा या तिथलीच भक्तवडीची सिस्टीम आहे वा वा आनंद आहे महाराज सिस्टीम बाहेरनं मागवावी लागते पण तुमच्या गावात एवढी सुंदर सिस्टीम आहे हे भाग्य आहे तुमच्या गावचं बरं का एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा गोड सिस्टीम दादांनी लावली दादांचं दर्शन घेईन आणि
आणि तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळी आजचे कीर्तन सेवेसाठी वेळात वेळ काढून तुमचा बहुमोल अनमोल वेळ खर्च करून कीर्तनाला आला त्याबद्दल तुम्हाला साष्टांग दंडवत विठ्ठल. बऱ्यापैकी जणांनी गेल्या वर्षी मला पाहिलं असेल महाराज, अचानक आलेली सेवा होती. तो अचानक कोणाला लाभ होता, नियोजित सेवा नव्हती, पण अचानक महाराजांचा फोन आला, महाराज असे कीर्तन करायचं ना अडचण नाही, ते येऊ शकले नाही, त्याच्यामुळे मला यावं लागलं. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, पण गेल्या वेळी गावठी सेवा प्राप्त झाली होती, पण यावेळेला पारायण मंडळ आणि जयदीप महाराजांनी निर्णय घेतला की महाराजांना पुन्हा एकदा बोलवावं आणि त्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे येण्याचा योग आला. त्यांना सर्वांना धन्यवाद असो. महाराज याच कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराजांना वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ म्हटलं जातं. ते निहुनिवासी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाच्या माध्यमातून संतांची ओळख सांगतात आणि संतांची ओळख अभंगाच्या माध्यमातून मांडणार अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय विठ्ठल. गोड मंडळी कीर्तनाला बसलाय. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्व मंडळींना एकच विनंती आहे, का लक्ष देऊ नये का. समोर बसलेली मंडळी दोन हात तिसरं बसतं तुमच्या चरणावर. तुम्हाला एकच विनंती आहे, ज्या ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होईल समोर बसलेल्या मंडळीने हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं. जेवढे माणसं जेवढे लोक मंडपात बसले, बाहेर जर एखादा ऐकणारा कट्ट्यावर बसला असेल, बाबा एकच विनंती आहे तुमच्या चरणी, ज्या ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होईल हाताने टाळी वाजवायची, मागचं हमिंग बंद करा. ज्या ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होईल त्याने हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. देवाचं नाव घेण्यात खूप मोठी ताकद आहे महाराज. ज्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, ज्याने देवाचं नाव स्वतःच्या मुखाने घेतलं, त्याच्या जन्मजन्माची पाप जळून जातात. हे आमचे संत सांगतात. किती ताकद आहे माझ्या देवाच्या नावात. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्माजन्माची पाप जाण्याची ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे. तुकोबाराय सांगून जातात, मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बोलताना भगवान परमात्म्याचं नाम ज्यानं मुखात धारण केलं त्याला मोक्ष प्राप्त झाला, त्याची पाप जळून गेली. हे माझ्या संतांचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे बसलेली जेवढी मंडळ आहे, ज्या ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होईल हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन घ्यायचं आणि मागं बसलेला पुरुष मंडळाचं टोळकं तुम्हाला सांग नाही पुढे येऊन बसा. मोदी भरपूर ह्या बिचारे कशा बसल्या काय होत असं एक कट्टा माणसं असतील जरा बरं वाटतं, गावात एक असल्यासारखं वाटतं. या पुढे त्या अशी माणसं बसली की ती कळ असायचं विठ्ठल. आता बघा बरं किती गोड दिसताय. ही कशी फुलर बसली एका लाईनीत बसली, त्याच्यामुळे एका लाईनीत बसत जावा. कीर्तनाला बसताना असं एक कट्टा जवळ जवळ बसायचं. उगा त्या ठिकाणावर बसल्या का तिथे टोळकं तिथे असं बसायचं. लक्ष देऊ नये का. ज्या ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होईल समोर बसलेल्या मंडळींना विनंती, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. कारण कीर्तनात ताकद आहे. ज्याने कीर्तनात बसून हाताने टाळी वाजवली, मुखाने देवाचं नाव घेतलं, त्याच्या जन्माची पाप जळून गेली, त्याला भगवान परमात्मा प्राप्त झाला, त्याला मोक्ष प्राप्त झाला. त्याच्यामुळं हाताने टाळी मुखाने देवाचं नाव घेत चालायचं महाराज. कीर्तनाला बसल्यानंतर ताट बसायचं, राजासारखं बसायचं. राजासारखं का बसायचं? आता बसली ताट बघा. राजासारखं का बसायचं याला एक कारण आहे. लक्ष देऊन एका हृदयाचे कान करा महाराज. कीर्तनात बसल्यावर राजासारखं का बसावं याला एक कारण आहे. अरे आमच्या हिंदू साम्राज्याचा बादशाह, अखिल हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजा तुकोबारांच्या कीर्तनात ताट कान्यानं कीर्तन मध्ये बसून ऐकायचा. कोण? छत्रपती शिवाजी राजा.
छत्रपती शिवाजी राजा तुकोबारांच्या कीर्तनात मध्ये बसून कीर्तन ऐकायचा. छत्रपती शिवाजी राजा कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही महाराज. अरे माझ्या महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या पोराला जर विचारलं ना छत्रपती शिवाजी राजा कोणते, पोरग स्वतःच्या हृदयावर हात ठेवून सांगतं ज्यांना जगाचा बाप म्हटलं जातं त्या जगाच्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा. फक्त महाराष्ट्राचं नाही, ज्यांना म्हटलं जातं ते छत्रपती शिवाजी राजा. कीर्तनात बसताना थोडस राजासारखं बसायचं. मी म्हणत नाही सारखंच राजासारखं बसा, थोडासा एखाद्याला कड आला, पाय पसरले, थोडं अंग वाकवलं तरी चालतंय ना. तर आकडाल विठ्ठल. पहिली गोष्ट हाताने टाळी मुखाने नामचिंतन, दुसरं ताट कान्याना बसायचं, आणि तिसरी गोष्ट कीर्तनात बसल्यावर तुमचं लक्ष कीर्तनातच पाहिजे. 4 दिवस जे सांगितलं नसेल मी तुम्हाला सांगून जाईल मला. कीर्तनात बसताना तुमचा काना ताट पाहिजे आणि कीर्तनात बसताना तुमचं लक्ष सुद्धा कीर्तनातच पाहिजे. कारण कीर्तनात एवढी ताकद आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कीर्तनात बसल्यावर आमचं अंग हरिरूप झालं पाहिजे, भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे. त्याच्यामुळे कीर्तनात बसताना गोड बसायचं आणि कीर्तनात बसताना लक्ष आमचं कीर्तनातच पाहिजे. नाही तर माणसं असतात कीर्तनात, महिला मंडळ असतात कीर्तनात, पण लक्ष घरात मालिकेत गुंतलेलं असतं. मग आता कुठली लागली असेल, सासूची लागली असेल का सुनाची लागली असेल, टीव्हीवर चालू असतं तुमचं चिंतन. त्याच्यामुळे ते चिंतन सगळं घरातच बाजूला ठेवायचं आणि इथं बसल्यानंतर हातान टाळी मुखानं ना आणि चिंतन आणि लक्ष फक्त कीर्तनातच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं लक्ष कुठे गेलं गेलं नाही पाहिजे. कीर्तनात बसून कीर्तन ऐकण्याचे खूप मोठे फायदे आहेत. कीर्तनाच्या सुरुवातीला सांगून जाईल, लक्ष देऊ नये का महाराज. कीर्तनात ज्यावेळी तुम्ही बसता त्यावेळी कीर्तनाचे खूप मोठे फायदे आहेत. काय फायदा आहे कीर्तनाचा? कीर्तनात थोडं जरी बसलं तरी त्याचा फायदा आहे. काय फायदा आहे लक्ष देऊ नये का. परवा माझं कीर्तन खाली बीडला होतं, गोड असं कीर्तन. आणि बीडला कीर्तन असल्यामुळे काय सांगावं महाराज, एवढा उत्साह होता. सातारचे महाराज येणार, छोटंसं गाव होतं आणि ते आनंदाचं वातावरण त्या गावात. सातारचे महाराज येणार आहेत, सातारच्या महाराजांचं जागराचं कीर्तन आहे. अख्ख्या गावात एक जणांना दवंडी पेटली, सातारचे महाराज आहेत. आणि एवढा आनंद गावाला झाला. अख्खं गाव कीर्तनाला आलं. महाराज माणसं 8 वाजल्यापासूनच मंडपात कीर्तनाला येऊन बसली होती. 8 वाजल्यापासून माणसं मंडपात कीर्तनाला येऊन बसली होती. पारायण मंडळानं सगळ्यांकडे लक्ष दिलं. सगळे जण कीर्तन आलेले होते. सरपंच आलेला होता, उपसरपंच आलेला होता, सदस्य आले होते, कमिटी आली होती, बॉडी आली होती, सगळे आले होते. पण मात्र गावचा पाटील तेवढा कुठे दिसत नव्हता. पाटील कुठे दिसत नव्हता. मोठा प्रश्न पारायण मंडळाला पडला. महाराजांना जर विचारलं सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, गावचे पाटील कुठे आहेत, तर महाराजांना काय उत्तर द्यावं. मग म्हणले एक काम करा, आत्ताच्या आत्ता पाटलांच्या घरी चला. अजून कीर्तनाला वेळ आहे, 8:45 विना चालू होणार आहे. लवकरात लवकर पाटलांच्या घरी चला आणि पाटलांना घेऊन या. असं म्हटल्याबरोबर पारायण मंडळातले 5-6 जण पाटलांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर घराच्या बाहेर हाक मारली, पाटील, अहो पाटील. असं म्हटल्याबरोबर 8:30 वाजताच भरपेट जून नुकतेच पलंगावर आडवे झालेले पाटील खडबडून जागे झाले. काय झाले खाली पळत आले, धावत आले. दरवाजा उघडला वाड्याचा आणि बाहेर पाहतात तो काय पारायण मंडळ दारात उभा आहे. आणि पारायण मंडळ दारात उभा असल्यामुळं बोलाशी फुलाशी काय पण या पाटलांना बोलावं लागलं नाही बरं का. त्यांच्या आता म्हणून ते कीर्तनाला आले. विठ्ठल तुम्ही त्यांच्याकडे बघू नका कीर्तन संपे. लक्ष नाही का. पाटलांना कमिटी बोलवायला गेली. पाटील म्हणून हाका मारल्या. पाटील बाहेर आले. म्हटले काय झालं, कशासाठी हाका मारताय, देणगी हवी आहे का, काय हवंय तुम्हाला, पैसे कमी पडतायत का. पारायण मंडळ म्हणलं पाटील पैसे कमी पडत नाही, देणगी आधीच तुम्ही 5,000ची पावती पडली, आता कशाला पाहिजे देणगी. फक्त पाटील एक काम करा ना, चला ना कीर्तनाला. आज महाराजांचं कीर्तन आहे, सातारचे महाराज कीर्तनाला, तुम्हाला कीर्तनाला यायलाच पाहिजे. असं म्हणल्यानंतर पाटलांना समोरच्या पारायण मंडळाकडे पाहिलं. पाटील म्हणतायत आम्ही तसल्या भानगडीत नसतो. कीर्तन म्हणजे काय, भानगड. पाटलांनी सांगितलं आम्ही तसल्या भानगडीत नसतो. असं म्हणल्यानंतर पारायण मंडळाचं तोंड पडलं. पण म्हणले चला ना पाटील, यावं लागेल तुम्हाला कीर्तनाला, चला 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 चला. गावची पारायण मंडळ मागे लागले आणि मागे लागल्यानंतर तो आवाज आत किचन मध्ये स्वयंपाक करत असणाऱ्या, भांडी घासत असणाऱ्या त्या पाटलांच्या बायकोच्या कानावर गेला. आणि पाटलांच्या बायकोनं आत्मा आरोळी सोडली. हो एवढं म्हणतायत तर जा ना कीर्तनाला. आता आत्मा आलेली आरोळी
पाटील बिन जायचं राहील का हो? ती कोणाला चुकली आहे का हो? अजिबात नाही. किती जरी वाघासारखं पुरुष मंडळ असलं ना, अगदी चौकातनं वाघासारखं हिंडतं, पण घरी गेल्यावर शेळी होती. तो बसावं लागतं मला, त्याच्याशिवाय 2 टाइम मिळत अवघड आहे. एक असंच गावातनं छाती काढून हिंडायचं, याच्यावर डापर त्याच्यावर डापर याच्यावर खवळ, आणि असं करणार लहान पोरांना मार, हे कर ते कर ते कर, असं एक होतं महाराज. अगदी छाती काढून चौकात अगदी वाघासारखं चालायचं महाराज. पण घरी गेल्यावर त्याचा आवाज कमी व्हायचा. एक दिवस त्याच्या शेजाऱ्या मित्राने विचारलं, बाबा रे, चौकात ज्यावेळी तू हिंडत असतो तेव्हा एखाद्या वाघासारखं असतो, मग घरी गेल्यावर तुला काय होतं, तुझा आवाज कमी का होतो? काय विचारलं? चौकात हिंडत असताना वाघासारखा असतो, पण घरी गेल्यावर तुझा आवाज का कमी होतो? त्यानं त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाबा तुला सांगतो पण कोणाला सांगू? ए भक्तोडीकर, तुला सांगतो पण कोणाला सांगू? नुसतं म्हणायचं असतं तो तोवर गावभर बोबाटा करतो महाराज. तुला सांगतो पण कुणाला सांगू नकोस. आई गड्या, ज्यावेळी मी गावच्या चौकात हिंडतो ना, तेव्हा एखाद्या वाघासारखा असतो, वाघासारखा चालतो, वाघासारखा बोलतो. पण ज्यावेळी मी घरी जातो ना, ज्यावेळी मी घरी जातो ना, घरी गेल्या गेल्या या वाघावर दुर्गा देवी बसते. कोण कोण बसते? दुर्गा देवी. त्याच्यामुळे मला गप्पच बसावं लागतं. चालत नाही महाराज तिथं कोणाच. आदिशक्ती शेवटी, ती साधी सुधी नाही. आदिशक्ती आणि अशी असणारी आदिशक्ती. मग पाटलांच्या बायकोनं आत नारोळी ठोकल्यानंतर पाटलाने पटपट कपडे घातले, पारायण मंडळाला सांगितलं तुम्ही चला पुढे. मी आलो. पारायण मंडळ तिथं जाऊन पोचलं आणि मी गादीवर गेलो. गादीवर गेल्यानंतर पहिली पंचपदी आटोपली. तेवढ्यात पाटील समोर येताना दिसले, आणि दिसल्यानंतर त्याच गावातला एक जण आणि म्हणले, महाराज पाटील आले. पाटील म्हणजे आनंद आहे. पाटील आल्यानंतर मी पाटलांना जवळ आल्यानंतर मी पाटलांना म्हणलं, या म्हणल्याबरोबर पाटील माझ्या जवळ आले, माझ्या पाया पडले. मी पाटलांना तिथंच एक जागा दाखवली, म्हणलं बसा बसा म्हणल्याबरोबर पाटील बसले, खांबाला टेकले आणि मस्त पैकी मग बसल्यानंतर महाराज पाटील माझं कीर्तन ऐकायला लागले. माझी पंचपदी झाली, चिंतनाला सुरुवात झाली. आणि चिंतनाला सुरुवात झाल्यानंतर मध्येच खर्जातला सूर मला ऐकू येऊ लागला. मी पेटी मास्तरकडे बघतोय, पेटी मास्तरने काळी 2 धरलाय, पण खर्जातला सूर कुठं ऐकू येतोय. इकडं तिकडं पाहिल्यानंतर मी पाटलांकडे पाहिलं. मला समजलं पाटलाची झोप लागली, ते खर्जात घोरत होत. म्हणलं पाटलांना उठवण्यात काही अर्थ. जर चुकून त्या बिचाऱ्याला उठवलं आणि ते जर आपल्यावर चौताळलं तर आज मोकळ्या हातानं सातारला जावं लागेल. गपमर म्हणलं गड्या, गप. कसं बस कीर्तन संपवलं. कीर्तन संपल्यानंतर महाराज सगळी मंडळी आली, पाया पडली. पाटील काय उठायला तयार नाही. शेवटी गावातलं पारायण मंडळ केलं, पाटलांना हलवून जाग केलं. मी पाटलांकडे पाय पाहिलं आणि पाटलांना म्हणलं, पाटील आता उठा. उठा म्हणल्याबरोबर पाटील माझ्या जवळ आले, पाया पडले, दंडवत घातला, नतमस्तक झाले. आणि उठल्या पाटलांनी माझ्याकडे पाहिलं आणि पाटील मला म्हणते, महाराज काय गोड कीर्तन केलं तुम्ही. 35 वर्ष झाली आमच्या पारायणाला, 35 वर्ष झाली सप्त्याला, पण एवढं गोड कीर्तन मी कधीच ऐकलं नव्हतं. पण तुमचं कीर्तन किती गोड झालं हो, किती गोड झालं महाराज. तुमची दृष्ट काढू का तुम्हाला 1000-1200. पाटील म्हणले, एक काम करतो महाराज, पुढच्या वर्षीच्या कीर्तनाचं अख्खं सौजन्य माझ्याकडून फक्त पाकिटाचा आकडा मला सांगा. आता मला माहित होतं पाटील झोपलंय. मी म्हणलं कशाला उगा बोलावं, पुढच्या कॅन्सल करावं. म्हणलं पाटील तुम्ही माझं कीर्तन ऐकलं. आता मला माहिती आहे ना पाटील झोपले. पाटील तुम्ही माझं कीर्तन ऐकलं. हो ऐकलं ना महाराज. एवढं गोड कीर्तन झालं, एवढं गोड कीर्तन झालं, काय सांगू महाराज किती गोड कीर्तन झालं. पाटील तुम्हाला काय आवडलं माझ्या कीर्तनातलं? चिंतन आवडलं, एखादा दृष्टांत आवडला, माझं गायन आवडलं, काय आवडलं पाटील बोला ना. पाटील काय आवडलं तुम्हाला माझ्या कीर्तनातलं? आणि असं म्हणल्यानंतर पाटील म्हणतात, महाराज तसलं आपल्याला काय कळत नाही, फक्त आवडलं एवढं नक्की. म्हणलं काहीतरी कारण असेल कीर्तन आवडायला. काय झालं नक्की, काय आवडलं तुम्हाला माझं कीर्तन? असं म्हटल्यानंतर पाटलांकडे पाहिलं. मग पाटील म्हणले, खरं सांगू महाराज. म्हणलं खरं सांगा. अगदी खरं सांगू, अगदी खरं सांगा. आणि पाटलानं माझ्याकडे बघून सांगितलं, महाराज खरं सांगू, दररोज झोपताना हो, रात्री 8:30 वाजता जेवा, 9 वाजता जेवा, नाही तर 10 वाजता जेवा. दररोज झोपताना महाराज 5-5 झोपेच्या गोळ्या खातो, पण मला रात्री 3-4 शिवाय झोप येत नाही हो. पहाटे 3-4 शिवाय मला झोप येत नाही. रात्रभर तळमळतो. एवढ्या 4-5 गोळ्यांनी झोपेच्या खातो महाराज, पण मला अजिबात झोप लागत नाही. पण काय सांगावं महाराज, तुमचा आवाज नुसता कानावर पडला आणि फाकड्याला एका दणक्यातच झोप लागली. म्हणून तुमचं कीर्तन मला आवडलं. आता काय बोलावं बुवाने ह्याच्यावर. पाटील म्हणलं, महाराज प्रत्येक कीर्तनात एखादा बुवा नवीन आलेल्या माणसाला काहीतरी मंत्र देतो, मला सुद्धा एखादा मंत्र द्या ना.
काहीतरी मंत्र द्या. कीर्तनात बसण्याची ताकद सांगतोय, लक्ष देऊ नका. काहीतरी मंत्र मला द्या, काहीतरी मंत्र द्या. मी म्हणलं पाटील तुम्हाला माझ्या कीर्तनातलं काय आठवतंय? पाटील म्हणले महाराज काहीच आठवत नाही, फक्त 3 गोष्टी आठवत आहेत. ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी तुम्ही माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणला या. मी तुमच्या जवळ आलो, तुमच्या पाया पडलो आणि पाया पडल्यानंतर तुम्ही मला जागा दाखवली आणि मला म्हणला बसा. आणि कीर्तन संपल्यानंतर सगळं झाल्यानंतर ज्यावेळी माझी झोप लागली, सगळी माणसं निघून गेली, जागा केलं गेलं मला, मी तुमच्याकडे बघितलं तुम्ही मला म्हणला उठा. हे 3च शब्द मला आठवतात, या, बसा, उठा. याच्यापेक्षा मला काहीच आठवत नाही. एवढंच महाराज आठवतंय. काय करू मग, काय करू? म्हणलं पाटील आजपासून तुमचा हाच मंत्र. मी पुढच्या वर्षी कीर्तनाला येईपर्यंत तुम्ही हेच 3 शब्द गोकायचे, या, बसा, उठा, या, बसा, उठा. पाटील म्हणलं या ना काही. म्हणलं करून बघा. असं म्हटल्यानंतर पाटील घरी गेले. पाटलांच्या बायकोनं पहिल्यांदाच पाटील कीर्तनाला गेले. आरतीचं ताट ओवळलं, पाटलांना ओळायला लागली, नाम ओढला, औक्षण केलं. पाटील घरात आले आणि घरात आल्यानंतर बिचारी पाटलांच्या जवळ गेली. पाटलांना म्हणते पाटील आज तुम्ही कीर्तनाला गेला होता, मग सांगा ना महाराजांनी काय सांगितलं? आता मोठा प्रश्न पडला पाटलांना, काय सांगा? पाटील म्हणले खरं सांगू तुला, आता बायको पुढंच माणूस खरा बोलतो बरं का, किती जरी खोटारडा असला. पाटील गेले आणि पाटील म्हणले महाराज अगं खरं सांगू, ज्यावेळी मी आलो ना कीर्तनात बसलो ना, मला झोप लागली का? अजिबात मला कीर्तनातलं काहीच आठवत नाही. म्हटलं काहीतरी आठवत असेल, काहीतरी महाराजांना हो म्हणले. कीर्तन संपल्यानंतर महाराजांनी मला एक मंत्र दिलाय, तेवढा मंत्र मात्र आठवतोय. मी ज्यावेळी आलो ना तुम्ही महाराज म्हणले, मला म्हणले या, मी बसलो, महाराज म्हणले बसा आणि मी झोपी गेलो. महाराजांनी उठवण्यासाठी मला म्हटले उठा. हे 3 शब्द तेवढे महाराजांनी मला मंत्र म्हणून दिले. आता ते शब्द मला गोकायला सांगितले. पाटलाच्या बायकोनं नमस्कार केला, म्हणजे झोपा जाऊन. आणि असं म्हटल्यानंतर पाटील झोपायला गेले, पलंगावर आडवे झाले आणि आडवे झाल्यानंतर पाटील तेच 3 शब्द गोकत राहिले, या, बसा, उठा, या, बसा, उठा, या, बसा, उठा. आणि असं करत 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 पाटील साहेबांना झोप लागली. पण मुखातले ते 3 शब्द थांबले नाही. या, बसा, उठा, या, बसा, उठा, या, बसा, उठा. आणि असं म्हणत 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 पाठीचे 3 वाजले आणि जवळच्याच गावात दरोडा घालून आलेली दरोडेखोरांची टोळी पाटलाच्या गावात आली. ती टोळी पाटलांच्या गावात आल्यानंतर शेजारच्या गावातनं लुटून आणलेला दरोडा जवळजवळ 75% कोटा झालेला होता. 25% दिवसातला कोटा बाकी होता. या 5 चोरांनी ठरवलं एक काम करू म्हणे, आज दुसरीकडे गावात कुठं चोरी करायला नको, थेट पाटलांच्या घरावर डल्ला मारू, तिथंच 25% रक्कम आपली गोळा होईल. म्हणले चला पाटलांच्या घरी. हे 5 जण पाटलांच्या घरी, सगळ्या पिशव्या भरलेल्या होत्या सोन्या नाण्याच्या. ते घेऊन पाटलांच्या घराजवळ गेली. घराजवळ गेल्यानंतर गेटच्या आत शिरले. आत शिरल्यानंतर पाटील झोपलेत की नाही हे पाहण्यासाठी यांनी खिडकीतनं डोकावलं. पाटलांचा मंत्र चालू होता. यांनी जसं खिडकीतनं डोकावलं तसं पाटलांनी सुरुवात केली, या. जसं या म्हणलं त्यातले एक म्हणलं पाटलांना आपल्याला बघितलंय, आता गड्या अवघड आहे. दुसरं म्हणलं खाली बसा, खाली बसा, खाली बसा. आणि ते बसतच होते तेवढ्यात पाटलांनी पुढचा शब्द उच्चारला, बसा. आता तर म्हणले गाड्या 100% बघितले, आता काय सुटी नाही. उद्या 100% पाटील गावाला आपली नावं सांगत असते. एक काम करा, लवकर उठा, इथनं पळा, लवकर एखादा तरी वाचल, लवकर उठा, इथनं पळा. असं म्हणून हे उठायला गेले तेवढ्यात पाटलांनी 3रा शब्द उच्चारला, उठा. आता या, बसा, उठा म्हणल्यानंतर यांना कळलं 100% पाटलांना आपल्याला बघितलंय, आता काय पळून उपयोग. म्हणजे पाटलांची माफी मागावी, क्षमा मागावी. भरलेल्या पिशव्या तसाच पाटलांच्या समोर घेऊन गेली बिचारी. आणि गेल्यानंतर महाराज पाटलांना सांगितलं, हो पाटील तुम्ही आम्हाला बघितलं, या म्हणला, बसा म्हणला, उठा म्हणला, पाटील माफ करा आम्हाला. उद्यापासून आम्ही चोरी सोडून देतो, कुठं चोरी करत नाही पाटील. हे जेवढं आणलंय ना तेवढं तुम्हाला ठेवा. जेवढं घेऊन आलो ना सोनं नाणं शेजारच्या गावात लुटून आणले ते सगळं तुम्हाला ठेवा, पण आमची नावं कुठं सांगू. पाटलाला झाला आनंद, काय सांगाव महाराज. अचानक होणारा लाभ याला म्हटलं जातं. पाटलाला एवढा आनंद झाला. पाटील म्हणते उद्यापासून तुम्ही चोरी सोडा, मी कुठंच तुमचं नाव सांगत नाही, पण परत कुठं चोरी झाली तर 100% मी तुमची नावं सांगणार. त्या तिघांनी पाटलांना दंडवत घातला. सगळ्या पिशव्या पाटलांच्या पायाजवळ ठेवल्या. रात्रभर पाटील सोनं नाणं मोजत होतं. पाटीचे 5 वाजले. बायको जागी झाली, पाटलांच्या जवळ आली. बायको म्हणते, अहो पाटील कुठं डल्ला मारला, कुठं आलं एवढं सोनं आहे, नाणं आहे, हिरा आहे, मान काय, पैसे आहेत, कुठं आणलं पाटील एवढं, काय लाभ झाला, कुठला लाभ झाला, कुठल्या तळघरात हे धन नेऊन ठेवलं होतं, कुठं आणलं एवढं. आणि मग मात्र पाटलांनी सांगावं की अगं हा माझा नाही, महाराजांना दिलेल्या 3 शब्दाचा पराक्रम आहे, या, बसा, उठा.
तीन शब्दाचा पराक्रम आहे. झालेली सगळी हकीकत पाटलांनी बायकोला सांगितली आणि सांगितल्यानंतर बायकोचे डोळे पाण्याने डबडबले आणि बायको म्हणते, पाटील अहो कळतंय का तुम्हाला, 3 शब्द महाराजांनी दिले, त्याचा एवढं मोठं भाग्य तुमच्या उद्यास आलं. जर अख्खं कीर्तन तुम्ही महाराजांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं विठ्ठल. कीर्तनात बसल्यावर कोणाला कुठला लाभ होईल हे सांगता येत, म्हणून कीर्तन महत्वाचं आहे. आणि जर संतांच्या भाषेत लाभ सांगायचा झाला तर जळतील पापे जन्मांतरीची पक्व जळून जातात माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात. आणि तो खूप महाराज त्याच संतांची ओळख सांगतात बरं का. ज्या संतांनी विठुरायाची आणि भक्तांची ओळख करून दिली, अरे ज्या संतांनी माझा देव देव जन्मांचा पोचवला, अरे ज्या संतांनी अक्षरशः तो देव देव डोक्यावर घेऊन विकला, तो देव तो भगवान परमात्मा. आणि ते संत किती संत श्रेष्ठ आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती मानू. तुकोबर आहे सांगतात संतांची ख्याती एवढी गोड आहे, संतांची ख्याती एवढी महत्वाची आहे. अरे संतांचं चरित्र एवढं शुद्ध आहे की संतांचं चरित्र एखाद्या कृपावंत मायबापाप्रमाणे आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तीवानो. अरे कृपावंत मायबाप कुणाला म्हणावं लक्ष देऊ नये का. आम्ही सुद्धा मुलांना जन्म घालतो, आम्ही सुद्धा मुलांना मोठं करतो, अरे आम्हाला सुद्धा मुलं होतात, मग त्या मुलांचे आम्ही कृपावंत मायबाप नाही को नाही गड्या. आपण कृपावंत मायबाप नाही याला एकच कारण आहे महाराज. संतांना कृपावंत मायबाप म्हटलं गेलं याला एकच कारण आहे. संतांनी जेवढं प्रेम चांगल्या माणसांवर केलं तेवढंच प्रेम दृष्टांवर सुद्धा केलं. अरे मंबाजी भट्टाला जगद्गुरु तुकोबांना काट्याच्या फांजरीनं मारलं, एवढं मारलं की तुकोबारांची पाठ रक्तबंबाळ झाली. तरी सुद्धा तुकोबारा सायंकाळच्या वेळेला मंबाजी भट्टाच्या दारात मंबाजी भट्टाला कीर्तनाला बोलवायला गेले. हे सामर्थ्य माझ्या संतांचं आहे. आणि काला विचारल्यानंतर तुकोबांनी सांगितलं, मंबाजी सकाळी तुम्ही मला काट्याच्या फांजरीनं एवढं मारलं की ते मारल्यामुळे तुमचा हात दुखत असावा, म्हणून ही तेलाची वाटी घेऊन मी तुमचा हात चोळण्यासाठी आलोय. कोण म्हणतायत? तुकोबारा म्हणतायत मंबाजी भट्टाच्या दारात जाऊन. हे श्रेष्ठत्व माझ्या संतांचं आहे महाराज, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. अरे माझ्या माऊलीनं ज्यावेळी जगाच्या मालकाकडे पसायदान मागितलं, ते पसायदान मागत असताना माझी माऊली जगाच्या मालकाला म्हणते, आता विश्वात्मके देवे हे नेवाग्यत मे तोषावे तो शोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरती वाढू भूता परस्परे पुढ मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे कोण? दृष्ट माणसं, दुर्जन माणसं. जे खळांची व्यंकटी सांडो त्यांच्या असणारा वाईट गुण निघून जाऊ दे, तेव्हा त्यांची सत्कर्मी चांगल्या वेगाकडे जाऊ दे. हे माऊलीने जगाच्या मालकाकडे जगाच्या बापाकडे मागावं. अरे काय माझ्या माऊलीने सहन केलंय महाराज. आज जेव्हा आळंदीतून माझ्या माऊलीची पालखी निघते ना, अरे 5 लाख वारकरी पुढे 5 लाख वारकरी माग 10 ते 12 लाखाचा समाज घेऊन माझी माऊली आळंदीतनं बाहेर निघते. चांदीच्या पालखीतनं माझी माऊली बाहेर निघते. हो, चांदीच्या पालखीतनं माऊली बाहेर निघते. अरे प्रत्येक जणाला ओढ असते, अरे एकदा माझा माता त्या माऊलींच्या चरणावर टेकवावा. प्रत्येकाला ओढ असते महाराज, प्रत्येकाला ओढ असते. पण हे आजचं आहे बरं का. पण ज्यावेळी 12व्या शतकात माझ्या माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, ज्यावेळी 2 वेळचं खायची सोय माझ्या माऊलींची नव्हती, त्यावेळी याच चांदीच्या पालखीत मिरवणाऱ्या माऊलीनं काखेत झोळी अडकवली, आळंदीतनं भिक्षा मागत ही माऊली हिंडत होती महाराज. काय सांगावं. प्रत्येक घरात जायचं, माऊलींना कोणीतरी पुढं हाकलून द्यायचं. प्रत्येक घरात जायचं, कुणीतरी शिव्या द्यायचं, संन्यासाची पोरं म्हणून हिनवायचं. या घरातनं त्या घरात, त्या घरातनं त्या घरात, त्या घरातनं त्या घरात माझ्या माऊलीनं जावं. आणि एखाद्यानं जर चुकून माझ्या माऊलींच्या जोडीत जर पीठ टाकलं ना, जर एखाद्यानं चुकून पीठ टाकलं ना, तर विसोबा काकासारख्या माणसाने यावं, तेच पीठ जमिनीवर ओतावं, ते पीठ स्वतःच्या पायानं तुडवावं. काय अवस्था आहे महाराज. दिलेलं खापर सुद्धा फोडावं, दिलेलं खापर सुद्धा विसोबा काकानं फोडलं महाराज. पण त्याच विसोबा काकासाठी माझ्या माऊलीनं स्वतःच्या पाठीवर मांडे भाजून त्या विसोबा काकाला खायला घातले. बोलवलं विसोबा काकाला सुद्धा मांडे खायला महाराज. काय जगाची ताकद, जगाच्या माऊलीची ताकद, काय माझ्या संतांची ताकद आहे. म्हणून माझे संत कृपावंत मायबाप आहे. जेवढं प्रेम भक्तावर आहे तेवढंच प्रेम दृष्टावर सुद्धा आहे. म्हणून माझे संत श्रेष्ठ आहेत. मग तुम्ही म्हणाल आम्ही कृपावंत मायबाप का नाही. अरे आम्ही आमच्या लेकरावर जेवढं प्रेम करतो तेवढं शेजारच्या लेकरावर प्रेम करतो का? नाही करत महाराज. आमचं पोरग जर उन्हातानात शेजारणीच्या पोरावर खेळत असेल तर आई बिचारी किचन मधून हाक मारते, बाळ्या
त्या कार्ट्या बरोबर उन्हात खेळू नकोस. स्वतःचा तो महिला मंडळ, स्वतःचा तो बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट. मला सांगा, याला कृपावंत मायबाप म्हटलं जाईल तो? नाही म्हटलं जाणार. कृपावंत मायबाप कुणाला म्हणावं महाराज? ज्यांनी स्वतःच्या अपत्यावर, ज्यांनी स्वतःच्या भक्तावर जेवढं प्रेम केलं ना, अरे तेवढ्याच प्रेम ज्यांनी जगावर केलं ना, त्यांना कृपावंत मायबाप म्हणावं. म्हणून माझे संत श्रेष्ठ आहेत आणि म्हणून माझे संत कृपावंत मायबाप आहेत. ते सांगतात जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्याच्या, तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप संत माये बाप कृपावंत काय मी कधी कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जनरल जीव. तुम्ही संत आहात माय बाप आहात आणि साधे सुधीने कृपावंत माय बाप आहात. तुकोबा सांगतात कृपावंत मायबापाची ओळख. आणि तुकोबा संतांना कृपावंत मायबाप म्हणत असताना काय मी पतित पतित कीर्तिवान. मी कसा आहे? मी पतित आहे. मी अधिकार हे नाही, तो अधिकार मला नाही. मी पतित, मी पाटके आणि मी ती तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही, तरी सुद्धा मी कीर्ती वर्णन करतोय. कोण म्हणतात? तुकोबा म्हणतात. काय संतांच्यातला गुणधर्म सांगा बरे? हाच तो संतांच्यातला गुणधर्म. दुसऱ्याला मोठेपणा देऊन स्वतःला कमीपणा जे घेतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल असे असणारे संत. यांचा अवतार कशासाठी? अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन जड जीव. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी माझ्या संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा देवाचा अवतार झाला. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. देवाचा अवतार झाला भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी, दुर्जनाचा संवार करण्यासाठी. माझ्या संतांचा अवतार झाला जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. परोपकारासाठी ज्यांनी देह कष्टविला ते माझे संत आहेत महाराज. आणि त्यांनी काय केलं? जड जीवांचा उद्धार केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड भावे
साचे भावे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग। अरे वैकुंठात माझे संत आले ते कशासाठी आले? जे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय या समाजाची भगवान परमात्म्याच्या प्रति भक्ती वाढावी म्हणून माझे संत आले। जड जीवांचा उद्धार करण्यासाठी माझे संत आले। लक्ष देऊ नका। जनाचा उद्धार संतांनी केला, जीवाचा उद्धार केला, जनाचा उद्धार केला। जनाचा उद्धार आम्ही मान्य करतो। अरे आमचा उद्धार झाला म्हणजे जनाचा उद्धार झाला। काय सांगावं महाराज? जनाचा उद्धार माझ्या संतांनी केला। जनाचा उद्धार तुम्ही कीर्तनाला बसलाय म्हणजे तुमचा उद्धार झाला। झाला का नाही हो पुरुष मंडळ? झाला का नाही? कीर्तनात बसलाय म्हणजे गळ्यात माळ आली तुमचा उद्धार झाला, कपाळावर बोक्याला तुमचा उद्धार झाला, तुम्ही कीर्तनात 2 तास बसला तुमचा उद्धार झाला। आमचा जनाचा उद्धार आमच्या संतांनी केला। आणि याच जनासाठी गाथा लिहिला, याच जनासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, याच जनासाठी काय सांगावं महाराज? एकनाथी भागवत सुद्धा लिहिलं, दासबोध लिहिला। या जनमानसात तो दिला आणि या जनमानसाचं परिवर्तन भगवान परमात्म्याच्या भक्तीत घडवलं। ते आमचे संत महत्वाचे आहेत म्हणून संतांनी जनाचा उद्धार केला। पण जनाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार केला कोणत्या स्वरूपात केला? लक्ष देऊ नये का महाराज? जनाचा उद्धार केला इथपर्यंत ठीक आहे, पण जीवाचा उद्धार केला आणि जनाचा उद्धार केला। जीव म्हणजे कोण आणि जड म्हणजे कोण? जड म्हणजे कोण? ज्याला स्वतःहून हलता येत नाही, स्वतःहून बोलता येत नाही, स्वतःहून चालता येत नाही, जो एका जागेवर तटस्थ असतो तो म्हणजे जड, ज्याला म्हटलं जातं दगड। जो स्वतःहून हालत नाही, जो स्वतःहून बोलत नाही, बोलतो का दगड? दगड हलतो का? दगड चालतो का? असं ऐकलंय का तुम्ही? हो एखाद्या वेळी वरच्या आळीचा दगड दुसऱ्या दिवशी खालच्या आळीला आलाय, ऐकलंय का तुम्ही? ते फक्त दगडाच्या बाबतीत शेताच्या बांधावरच्या दगडाचं तेवढं होतं। आदल्या रात्री बरोबर बांधावर असणारा दगड दुसऱ्या दिवशी पलीकडचा बाण टुकरू 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 त्याच्या शेतात घालवतो। काय काय करते ती बाण टोकरण्यासाठी? एक एक अक्कल चढवतो महाराज, साखर टाकतं, साखर आणि मुंग्यांचं वारूळ झाल्यावर ती वारूळ उकरून काढतो। अवघड आहे माणसांची परिस्थिती। हात वाढवतो स्वतःच्या, दगड पलीकडे ढकलतो। मग तो जर दगड हलतो का? अजिबात नाही। दगड हलत नाही, दगड चालत नाही, दगड बोलत नाही महाराज। मग दगड जड आहे आणि असा असणाऱ्या जडावर माझ्या संतांनी कृपा केली। काय कृपा केली? लक्ष कुठल्या जडाचा उद्धार केला? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती। महाराज अरे आळंदीतली 4 भावंड एका भल्या सकाळी एका पडलेल्या घराच्या भिंतीवर बसली होती आणि एक जण धावत पळत माऊलीच्या जवळ आला। माऊली माऊली माऊली, अहो तुम्हाला भेटण्यासाठी चांगदेव आले। चांगदेव कसे आले? वाघावर आले। हातात काय? सापाचा सोडे। आणि असं प्राणीमात्रावर स्वराज्य गाजवलेलं 1400 वर्ष जगलेलं व्यक्तिमत्व चांगदेव महाराजांचं माऊलींना भेटायला आले। वाघावर बसून आले। अहंकाराचा वार आहे आणि अहंकाराचा वारा घेऊन चांगदेव महाराज माऊलींच्या भेटीला आले आणि ते भेटीला आलेले चांगदेव वर्णन ऐकून मागे बसलेली मुक्ताताई म्हणते, दादा तो चांगदेव आपल्याला भेटायला वाघावर आलाय, आपल्याला सुद्धा चांगदेव महाराजांना भेटायला तसंच गेलं पाहिजे। मग कसं जावं? माऊलीने खाली बघितलं, ज्या घराच्या पडक्या भिंतीवर माऊली बसले होते त्याच भिंतीवर हात ठेवला। चालविली जडा भिंती, हरली चांगयाची भ्रांती, 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 मोक्ष मागीचा सांगाते ज्ञानोबा माझा, मोक्ष मागीचा सांगाते ज्ञानोबा माझा, मोक्ष मागीचा सांगाते ज्ञानोबा माझा, मोक्ष मागीचा सांगाते ज्ञानोबा माझा।
लागली सांगायची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. त्याच भिंतीवर हात ठेवला आणि भिंतीला सांगितलं हे भिंती चल सांगदेवांच्या भेटीला. आणि ती भिंत चालायला लागली महाराज. आणि त्या भिंतीवर माझी माऊली सांगदेवाला भेटायला गेली. काय सांगावं महाराज? उद्धराया जन जड जीव. जडाचा उद्धार, भिंतीचा उद्धार केला म्हणजे जडाचा उद्धार केला. आणखी कुठं जडाचा उद्धार केला? लक्ष देऊ नये का? लक्ष देऊ नये का महाराज? माझ्या प्रश्नाचं उत्तर समोर बसलेल्या मंडळींनी द्यायचं आहे. मला सांगा, मंदिरासाठी खांब असतो का खांबासाठी मंदिर असतो? समोर बसलेली मंडळी फक्त उत्तर द्यायचे. बोलत चला. जेवलाय ना तुम्ही सगळे भरपूर? माझं कीर्तन कळतंय ना? मराठीच भाषा येते का तुम्हाला? मग मला सांगा, मंदिरासाठी खांब असतो का खांबासाठी मंदिर असतं? बोलत चला. मंदिरासाठी खांब असतो, बरोबर आहे ना? आधी खांब उभा केला जातो, त्याच्यावर स्लॅब टाकला जातो, त्याच्यावर शिखर, त्याच्यावर कळस आणि मग मंदिरात देव. म्हणजे कोणासाठी कोण असतं? कोणासाठी कोण असतं? मंदिरासाठी. ते बोला की भेटताय का काय? मला गाव तुमचं आहे, सप्ताह तुमचा आहे, मंडप तुमचं आहे, नियोजन करते तुमचे, गोवाची तो उक्त आहे. त्याच्यामुळे घाबरू नका. बोलत चला. कुणासाठी कोण असतं? मंदिरासाठी खांब असतो, बरोबर आहे? मंदिरासाठी खांब असतो महाराज. पण याच महाराष्ट्राच्या मातीतलं एक मंदिर असं जे एका खांबासाठी बांधलंय, जे मंदिर नेवासे गावात आहे, ज्या खांबाला टेकून माझ्या माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ते मंदिर एका खांबासाठी बांधले. खांबासाठी. उद्धराया जन जड जीव. जडाचा उद्धार केला एका खांबासाठी. आज मंदिर आहे म्हणजे जडाचा उद्धार झाला, भिंतीचा उद्धार झाला. मग जीवाचा उद्धार माझ्या माऊलींनी केला. अरे लक्ष देऊ नये का? अरे ही चाळंदीची 4 भावंड पैठणच्या धर्मपीठावर धर्मगुरूंकडून स्वतःचं शुद्धीपत्र मागायला गेली. आणि शुद्धीपत्र मागायला गेल्यानंतर स्वतःच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. आई वडिलांनी आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं स्वतः देहांत प्रायश्चित्त घेतले महाराज. आणि ते शुद्धीपत्रक मागण्यासाठी 4 भावंड पैठणच्या धर्मपीठात पोहोचले. धर्मगुरूंचा वादविवाद चालू झाला. काय करावं सांगितलं. अरे संन्यासाच्या मुलांना शुद्धीपत्रक देता येत नाही. संन्यासाच्या मुलाचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही. संन्यासाच्या मुलाला शुद्धीपत्रक मिळू शकत नाही. माऊलींनी सांगावं, जो आत्मा तुमच्यात आहे तोच माझ्यात आहे, तो चराचरात आहे. जिथं तिथं तोच आत्मा आहे. जे जे भेटे धुत ते मानिजे भगवंत. त्या भगवंताचा वास प्रत्येकाच्या हृदयात आहे. विष्णुमय जग सर्व घटी रामदेव, सर्व घटी रामदेव, सर्व घटी रामदेव, सूर्य प्रकाश सहस्रवती, सूर्य प्रकाश सहस्रवती. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सूर्य प्रकाश सहस्रलक्ष्मी, सूर्य प्रकाश सहस्रलक्ष्मी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे अरे जिथं तिथं राम आहे. प्रत्येकाच्या तो राम आहे. माझ्यात तो तुमच्यात आहे. माऊलीने सांगावं, वादविवाद करावा. पण पैठणच्या धर्मपीठाला ते मान्य नसावं. सांगितलं गड्या, अरे तुझ्यात तो आत्मा आहे, तो चराचरात आहे. म्हणजे तू जे बोलतोय ते चराचर बोलू शकतं. तो समोर नाही येणारा रेडा आहे ना, रेडा. अरे ज्याला 4 पाय 2 शिंग 1 शेपूट आहे. अरे तो रेडा निर्भूत असणारा तो रेडा. आणि त्या रेड्याला आणायला सांगितलं. त्या धर्मपीठात तो रेडा आला. आणि रेडा आल्यानंतर महाराज काय सांगावं? माऊलीने सांगावं, जो आत्मा तुझ्यात आहे तो त्या रेड्यात आहे का? माऊलीने सांगावं, हो. जो माझ्यात आहे तो त्याच्यात बसलाय. आणि मग त्या समोरच्या धर्मगुरूंनी सांगावं, एक काम कर, त्या रेड्याच्या मुखातनं तू जे बोलतोय ते बोलून दाखव. आणि असं म्हटल्यानंतर माझी माऊली रेड्याच्या जवळ गेली. माझ्या माऊलीने रेड्याला नमस्कार केला आणि स्वतःचा उजवा हात त्या रेड्याच्या माथ्यावर ठेवला आणि वेदाच्या ऋचा उच्चारायला माझ्या माऊलीने सुरुवात केली. जसं वेदाच्या ऋचा माऊलीने उच्चाराव्या, पाठी पाठी तो रेडा सुद्धा त्या वेदाच्या ऋचा उच्चारायला लागला. तो रेडा बोलायला लागला. आणि तो रेडा बोलणारा पाहून
पैठणचं धर्मपीठ सुद्धा माऊलींच्या पायावर लोळून घेऊ लागलं. उद्धव रेड्यामुखी वेद बोलविला पर्वतीचा हरविला शांती रूपी प्रकटला रेड्यामुखी वेद बोलविला गणपतीचा हरविला शांती रूपी गर्भद्विजांचा हरविला विधांचा गर्भ हरवणारा रेड्यामुखी माझा वेद बोलवणारा माझे संत आहेत. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जनाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला माझ्या माऊलींनी. माझ्या संतांनी जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार, जनाचा उद्धार केला. म्हणून संत श्रेष्ठ आहेत बरं का. संत यासाठी श्रेष्ठ आहेत. अरे स्वतः ज्यांनी कष्ट सहन केलं आणि जगाला सुखी करण्याचं काम केलं ते माझे संत आहेत. काय कष्ट माझ्या संतांनी सहन केलं लक्ष धनी का तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. हृदयाचे कान करून नाही का माझ्या तुकोबांनी काय सहन केलं. अरे एक दिवस लक्ष देऊ नये का महाराज, लक्ष देऊ नये का तुकोबारायांच्या जीवनात एक गोड प्रसंग आहे. तुकोबारायांच्या 14 टाळकरीतला असणारा एक टाळकरी ज्याचं नाव आहे शिवबा कासार. काय नाव आहे? शिवबा कासार. लोहगावीचे असणारे शिवबा कासार एक दिवस तुकोबारायांनी शिवबा कासारांना बरोबर आणलं आणि बरोबर आणल्यानंतर शिवबा कासारांचं मन तुकोबारांच्या कीर्तनात लागलं. संसार सोडून दिला आणि तुकोबारांच्या पाठीमागं शिवबा कासार फिरायला लागले, कीर्तनात नाचायला लागले, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला लागले, संसार विसरून गेले. शिवबा कासारांच्या पत्नीला कळलं की आपले पती संसारात राहिले नाही. आता काय करावं, काय करावं, काय करावं. संसारात आपले पती निघून गेले. हे ज्याच्यामुळे झालं त्या तुकोबाराला मी सोडणार नाही. कोण म्हणते? शिवबा कासारांची पत्नी. त्या तुकोबाराला एकदा अद्दल घडावावीच लागेल. आणि असं म्हटल्यानंतर त्या पत्नीनं मनाशी चंग बांधला. काही नाही, तुकोबारांना अद्दल घडवायची, आपल्या पतीला संसारात खेचणाऱ्या तुकोबाराला अद्दल घडवायची. आणि असं म्हणून एका संध्याकाळी शिवबा कासारांची पत्नी शिवबा कासारांच्या जवळ गेली, नमस्कार केला. अहो माझा ऐकता का थोडं? शिवबा कासार म्हणजे बोल ना, काय झालं ग? शिवबा कासारांच्या पत्नीला सांगा, हो मी फक्त नाव ऐकून आहे तुमच्या तुकोबारांचं, मी त्यांना पाहिलं नाही, त्यांचं कीर्तन ऐकलं नाही, त्यांना पाहिलं सुद्धा नाही, बघितलं सुद्धा नाही. हो एक काम करता का, त्यांच्या सेवेची संधी माझ्या पदरात घाला. एक काम करा, त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा, कीर्तनाला आपल्या गावात बोलवा, बोलवा ना हो त्यांना, बोलवा ना हो त्यांना. आणि असं पत्नीचं बोल ऐकल्यावर काय सांगावं, त्या भक्ताच्या त्या शिवबा कासारांच्या डोळ्यातनं गळगळ गळगळ पाणी वाहू लागलं. अरे माझ्या पत्नीला आज माझ्या गुरुविषयी एवढा आदर वाटतोय हे ऐकून आनंदाचे अश्रू डोळ्यात आले. आणि काय सांगावं, धावत पळत शिवबा कासार दुसऱ्या दिवशी तुकोबारांच्या चरणावर लिंग सांगितलं, तुकोबारा आहे तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. आजपर्यंत मी एवढं तुमच्या सोबत हिंडलो, पण आज तुम्हाला माझ्या गावात कीर्तन करावं लागेल, माझ्या घरी राहावं लागेल. तुकोबारांनी हो म्हणावं. तुकोबारा कीर्तनाला यावे. संध्याकाळची वेळ, कीर्तन चालू झालं, कीर्तन संपलं, तुकोबारांनी भोजन केलं, तुकोबारा निद्रेला गेले, झोपले. आणि झोपल्यानंतर बन्यापाठी माझ्या तुकोबारांना काकड्याची आठवण खडबडून जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर महाराज काय सांगावं, माझे तुकोबारा आहे प्रातःविधी उरकून आले, शिवबा कासारांच्या पत्नीच्या जवळ गेले, हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं, आई साहेब. काय म्हणले हो? काय म्हणले? आई साहेब. आईची उपमा दिली शिवबा कासारांच्या पत्नीला माझ्या तुकोबारांनी. आई साहेब एक काम करा ना, मला काकडा करायचे, मला माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जायचे, मला पाणी गरम करून देता का, पाणी तापवून देता का? शिवबा कासारांच्या पत्नीनं भला मोठा समोर एक दगड होता, त्या दगडाकडे बोट दाखवत सांगितलं, एक काम करा, त्या दगडावर जाऊन बसा, मी आता तुमच्यासाठी गरम गरम पाणी आणते. आणि असं म्हटल्यानंतर तुकोबारा पाठबोया मूर्तीच्या स्वरूपात त्या दगडावर जाऊन बसले. आणि दगडावर जाऊन बसल्यानंतर इकडे शिवबा कासारांच्या पत्नीनं चुलीवर एक भलं मोठं पातेलं ठेवलं, त्याच्यात पाणी ओतलं, ढाणा ढाणा जाळ घातला, एवढं पाणी तापवलं, एवढं पाणी रसरसरवलं की एखाद्यानं जर त्या पाण्यात खडा नेऊन टाकला ना तर त्या खड्याचा भुगा होईल, एवढं पाणी तापवलं. आणि ते तापलेलं पाणी घेऊन शिवबा कासारांची पत्नी विचार करते, आज या तुकोबाराची खोड मोडायची, जेणेकरून हा तुकोबारा कोण आपल्या घराला आला नाही पाहिजे, पुन्हा आपल्या पतीच्या नादाला लागला नाही पाहिजे. आणि असं म्हणून शिवबा कासारच्या पत्नीनं फडक्यानं ते पातेलं उचललं आणि चालत 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 माझ्या तुकोबारांच्या पाठ मोठ्या आकृतीकडे गेली. दगडावर म्हणजे तुकोबारा आहे, विठ्ठल नामाचा गजर करत बसले होते, दगडावर विठुरायाला आळवत होते. आणि महाराज त्या दृष्ट स्त्रीनं ते उकळतं पाणी माझ्या तुकोबारांच्या डोक्यावर ओतलं. आणि जसं जसं माझ्या तुकोबारांच्या डोक्यावर ते उकळतं पाणी पडलं, तसं तुकोबारांनी आपले दोन्ही हात वर केले, पांडुरंग परमात्म्याला हाक मारली. जय माझी काया
जळी माझी काया लागला वनवा लागले केशवा माय बाबा माय बाबा लागले केशवा माय बाबा जळी माझी काया लागला वनवा जळी माझी काया लागला वनवा लागला कटना माय बाबा लागले केशवा माय बाबा लागले माझी काया लागला वनवा लागले केशवा माय माझी काया लागला वनवा लागले केशवा माय बाबा माझी काया लागला वनवा जळी माझी काया लागला वनवा लागले केशवा माय बाबा जळी माझी काया लागला वनवा धावली केशवा माय बापा भगवान परमात्म्याकडे हात पसरले आणि तुकोबारा देवाला हाक मारू लागले. जगाचा बाप परदेशी वैकुंठात आला आणि तुकोबाराच्या पाठीवरनं माझ्या जगाच्या बापानं हात फिरवला. महाराज जे पाणी उकळतं तुकोबारांच्या अंगावरनं प्रवास करत होतं ते पाणी शीतल झालं. तुकोबारांच्या वेदना सगळ्या थांबल्या. एवढं 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 माझ्या संतांनी सहन केलं. कोणी गरम पाणी ओतलं, कोणी काट्याच्या फांजरीनं मारलं. अरे काय माझ्या संतांनी सहन केलं. तुका म्हणे तोचे संत जोशी जगाचे आधार जोशी जगाचे आधार जोशी जगाचे आधार तुका म्हणे संत जोशी जगाचे आधार जोशी जगाचे आधार जोशी जगाचे संत सोशी जगाचे आघात. काय सांगावं महाराज किती माझ्या संतांनी सहन केलं म्हणून माझे संत श्रेष्ठ आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जोड जीव. मग संतांनी अवतार घेऊन काय केलं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला आणि कुळात विठोबाचं देवाचं नाव वाढवलं. जे नाव तुम्ही आम्ही सुद्धा घेतलं पाहिजे. जे नाव आमच्या कुळात आहे ते विठोबारायचं नाव तुमच्या कुळातनं बाहेर पडलं पाहिजे. म्हणून सर्व भक्तवडीकर मंडळी जे जे कीर्तन ऐकतात ते आपापले दोन्ही हात वर करा. चला पटकन हात वर करा. हात वर करायचे आणि हाताने एवढी गोड टाळी वाजवायची, एवढी गोड टाळी वाजवायची. हो थांबा मी सांगितलं एवढी गोड टाळी वाजवायची की पंढरपूरचा विठोबा आज भक्तवडीत कीर्तनाला आला पाहिजे. एवढी गोड टाळी वाजवा. विठोबा टाळी घेतलं का देवाचं नाव सगळ्यांनी? घेतलं का? बोला की आता तरी बोला. संपलं की होतं. घेतलं का देवाचं नाव? घेतलं ना? तर मला या प्रश्नाचं उत्तर द्या भक्तवडीकर.
तुम्हाला हात वर करायला मी सांगितले, मग खाली करायला कुणी सांगितले? तुमचे तुम्हीच केले. त्याच्यामुळे आता 2 मिनिटं तुम्हाला शिक्षण, मी पुढं तुम्ही मागं. म्हणणार ना माझ्या मागं? गोड सगळ्यांनी म्हणायचं, विठुरायाचं नाव घ्यायचं, मी पुढून तुम्ही मागे. इको द्या दादा, बाकी टाळकरी बन, मृदुमुनी बन, पेटी मास्तर सूर द्या, मी पुढून तुम्ही मागं. म्हणणार ना? हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने म्हणायचं. खालीच हात ठेवा. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल, जोरात. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल, माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, आता घेतलं तुम्ही देवाचं नाव. असं देवाचं नाव बसता बसता खाता पिता भगवान परमात्म्याचं नाव चिंतन घ्या. भांडी घासताना, रानात काम करताना, इको द्या मग बारीक. हॅलो. भांडी घासताना, रानात काम करताना देवाचं नाम चिंतन करत जातो. देव 100% तुम्हाला भेटल्याशिवाय राहील का? नाही राहणार. मला माणूस आहे ना, माणसासारखं जगायला शिका. माणसासारखं माणसानं जगायचं, माणसासारखं वागायचं. माणसासारखं जगणं म्हणजे काय? देवे दिला देह भजना उमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं देह दिलाय भजनासाठी, त्याचा वापर भजनासाठीच करायचा, फालतू गोष्टीसाठी करायचा नाही. जनावरासारखं जगायचं. जनावरासारखं जगायचं नाही. कुणासारखं जगायचं? बोला जोरात. कुणासारखं? माणसासारखं जगणं म्हणजे काय? लक्ष देणं का? माणूस कोणाला म्हणायचं? माणूस कोणाला म्हणायचं? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया है कमल जन, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई जीता है रो रो कर, कोई जीता है हंस हंस कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. एक दिवस मरण प्रत्येकाला येते. जगताना असं जगा, असं जगा, असं जगा की दुसऱ्याच्या कामी पडा. बरं का? मरताना, तुम्ही मेल्यावर किती दिवस तुम्ही जगला याची चर्चा नाही, तर तुम्ही मेल्यावर किती वर्ष जगला याची चर्चा झाली पाहिजे. एवढं गोड आयुष्य, एवढं चांगलं जगा. तुम्ही बसला ना, माणसं बसली पाहिजे. तुम्ही उठला तर माणसं उठली पाहिजे. आणि यदा कदाचित 4 चौघातनं या जगातनं तुम्ही कधी निघून गेला ना,
ज्याला कोणाला कळेल त्या प्रत्येकाच्या डोळ्यात तुमच्यासाठी साठी पाणी आलं पाहिजे एवढं सुंदर जगा. माणसाचा देह पुन्हा नाही, माणसाचा देह एकदाच मिळतो. पावलो हा देह कागटाळी आई न बडे उपाय घडू आले. तेव्हा माणसाचा देह लावायचा तर संसारात न लावता परमार्थात लावा, त्या देवाचा परमार्थ करा, त्याचं नाव घ्या. पण माणसं तसं करत नाहीत. माणसं गुंतली संसारात, एवढी गुंतली एवढी गुंतली एवढी गुंतली, मेली पण त्यातनं बाहेर पडली नाही. तू पडली का? नाही पडली महाराज. 5वा दिवस आहे सप्त्याचा. 5 दिवस 9 ते 11 येऊन तुम्ही कीर्तन ऐकताय. पण कीर्तन संपल्यावर कुठे जाताय हो? आळंदीला. मग कुठं? पंढरपूरला का? नाही ना महाराज, तुम्ही आळंदीला जात नाही, पंढरपूरला जात नाही, मंडपात बी थांबत नाही. कधी बुवाचं संपतंय, कधी घर गाठतोय, कधी घरी जातोय. एवढंच माणसानं म्हणजे किती जरी 2 तासाचा परमार्थ केला तरी तुमचं लक्ष संसारातच आहे. संसारात माणसं मिली पण त्यातनं बाहेर पडली नाही. मी नाही, जगाची माऊली सांगते. काय सांगते जगाची माऊली? जैसा भ्रमर वेदी कोणे बोलतेस गाष्ट बोरडे परी गळी माझी सापडे पडवळी ते तर उत्तीर्ण होईल पाण्या पडते कमळ दर्शन तैसे कठीण कोवळे पुणे स्नेह देता. भ्रमर म्हणजे काय? कमी करायचं. भ्रमर म्हणजे काय? भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा काय करतो? कठीणातलं कठीण लाकूड पोखरून काढतो. पण तोच भुंगा कमळाच्या फुलात अडकला ना, अरे गुदमरून पडतो पण त्यातनं बाहेर पडत नाही रे. गुदमरून मरतो भुंगा, पण पडतो का त्यातनं बाहेर? नाही हो. का पडत नाही? त्या भुंग्याला त्या कमळाचा स्नेह लागला, प्रेम झालं, माया उत्पन्न झाली, ते मेलं पण त्यातनं बाहेर पडलं नाही. तसं तुमचं आमचं हो. आम्ही संसारात मेलो पण बाहेर पडलो का? नाही पडलो. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समोर बसलेली मंडळी, हे मंडळी नाहीत बोलणार, समोर बसलेली मंडळी बोलायचं तुम्ही. ह्यांना सगळं पाठ आहे. तुम्हाला किती पाठ आहे ते बघतो मी. मला सांगा, ज्या संसारात तुम्ही गुंतलाय तो संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे हो? जोरात बोलायचं. बघतो कर. दुःखाचा आहे. अगदी बरोबर आहे. मागे बसलेली मंडळी, कसा आहे संसार? काही महिला मंडळ तुमची संख्या जास्त आहे, फौजफाटा जास्त आहे तुमचा. बोला कसा आहे संसार? दुःखाचा आहे. अगदी मागे बसलेल्या आजीबाई सुद्धा मान डोलावतात, संसार दुःखाचा आहे. सगळ्यांनी उत्तर दिले संसार दुःखाचा आहे. इकडे बसलेल्या सगळ्यांनी उत्तर दिलं संसार दुःखाचा आहे. मला तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. जेवढे म्हणले संसार दुःखाचा आहे त्यातले किती जण तो सोडायला तयार आहेत? महाराज तिथं तर घोडा अडला. संसार आपल्याला दुःखाचा आहे, पण सोडायला अजिबात नाही महाराज. मेली माणसं संसारात, पण संसारात बाहेर पडली का? नाही पडली. पण संसार दुःखाचा आहे. तुम्ही म्हणाल बुवा तुझं झालंय का? तुला कसं कळलं? माझं अजून झालंच नाही महाराज. तुम्ही म्हणा तुला कळलं कसं? लक्ष देऊ नये का? परवा माझं कीर्तन जेजुरीच्या जवळ होतं. जेजुरी माहिती? जेजुरीचा गड. 10 ते 12 फुलाचं कीर्तन आटोपलं आणि जेजुरीच्या गडावर असणार खंडोबा आहे म्हणलं दर्शनाला जाऊ. गाडी पायथ्याला लावली, गाडीत उतरलो आणि ते जेजुरीच्या पायऱ्या चढायला लागलो. 4-5 पायऱ्या चढून गेलो. मागनं काहीतरी आवाज ऐकू यायला लागला. आवाज कशाचा येतोय म्हणून मागं फिरलो आणि मागं पहिलं फिरल्यानंतर मला दिसलं एक नवीन लग्न झालेलं जोडपं ते जेजुरीचा गड चढायला आलेलं होतं आणि बेल भंडारावाला त्या जोडप्याला सांगत होता, बाबा जेजुरी पुरी करायची असेल तर बायकोला उचलून यावं लागेल आणि 5 पायऱ्या चढाव्या लागतात. काही बघ थोडी लागतात ना. आता माझं अजून झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. लागतात जयदीप महाराज? लागतात बरं का. 5 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि काय सांगावं महाराज, त्या बिचारीला एवढा आनंद झाला. त्या बिचारीला कवळा घेतला. माझ्या पुढे बघता 5 काय बघतोडीकर 15 पायऱ्या चढून तिकडून गेलो. 15व्या पायरीवर बायकोला खाली ठेवलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी म्हणलं संत उगाच सांगतात संसार दुःखाचं मुळ आहे. संसारासारखा आनंद कशातच नाही. ते जोडपं निघून गेलं. मी म्हणलं आपला काहीच उपयोग नाही गड्या, एकटा चलो रे असं म्हणून बेल भांडाऱ्याची पिशवी उचलून चालायला लागलो. आणखी 4-5 पायऱ्या चढल्या. पुन्हा मागणं आवाज ऐकू यायला लागला. आता आवाज कशाचा येतो? माघारी फिरलो. माघारी फिरल्यानंतर मला दिसलं आणखी एक जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलेलं होतं. भक्तवडीकर जोडपं होतं मुंबईचं. कुठलं होतं? बोलत चालायचं. कुठलं होतं? जोडपं होतं मुंबईचं 35-55. अरे वय नाही सांगत, वजन बिरमुट्याचं वजन 35 किलो, त्या बिचारीचं वजन 55 किलो. 35 किलोच्या बिरमुट्याला 35 किलोच्या बिरमुट्याला ते बेल भंडारवाला म्हणते तो 55 किलोचा मोदाला घेईन 5 पायऱ्याचं. त्याच्या पोटाला गोळा. एक सांगू त्याची काही चुकी नव्हती. महाराज लावून देणाऱ्यानं जोड चुकीचा लावलेला. एक सांगू ही जी कमिशनवारी लावून देतात ना, कमिशनवारी पहिली काढून लिंबाच्या फोकन हाणली पाहिजे. कुठल्या जोड्या कुठं जुळवाव्या त्यांना अजिबात कळ. कमिशन मात्र घेते ती महाराज.
जोड लावल्यावर चुकीचं बिचाऱ्याची चूक नव्हती महाराज. काय सांगावं 35-55 जोड संसारात एवढं दुःख आहे हो. असा जोड भेटला ना 4 महिन्यानं त्यांना विचारायचं महाराज अरे ज्यानं जोड लावून दिलाय ते 4 महिन्यानं त्याच्या दारात जात आणि त्याला विचारतं आता कसं वाटतंय. आता कसं वाटतंय म्हणल्यावर या गाड्याला माहितीये का रसरसलेली चूल तापवावी त्याच्यावर तवा ठेवावा तवा लाला बुंद तापवून त्याच्यावर येऊन ह्याला बसवावा. एवढं चटकं संसारात बसते ती तरी सुद्धा नुसतं बिचारा किचन मध्ये बसलं बिचारा डोळं वाटत हे म्हणतं वाडा वाडा वाटत. त्याची अवस्था ते 35 किलोचं 55 किलोचं बघितलं म्हणलं गड्या हा भारत पाकिस्तानचा सामना ड्रॉ करून चालणार नाही तर बसूनच बघितला पाहिजे. जाग्यावर मांडी घालून खाली बसलो आणि जयदीप महाराज एक सांगू जे झालं नाही त्याला असलं बघायला जरा बरं वाटतं. काय सांगावं महाराज ते 35 किलोचं बेर मोठं लागलं 55 किलोकडे बघायला अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत वरण खाली ती बघायला लागलं त्याच्या पोटात आला गोळा. आता काय करावं पण बिचारी म्हणजे जोपर्यंत तुम्ही उचलून घेत नाही तोपर्यंत मी जेजुरीला येतच नाही. शेवटी कसं बसलं महाराज तो कवळा तो मोठा हिच्या कवळ्यात मावणारा नव्हता. हे बिचार खाली चावड्यावर बसलं त्याच्या घरातले 4 जण आले त्या बिचारीला उचललं त्याच्या खांद्यावर दिलं. त्या बिचारीची काही चुकी नव्हती त्याला त्याच्या खांद्यावर दिलं आणि खांद्यावर दिल्यावर त्यानं उजवा हात घेतला गुडघ्यात रावला दात बाहेर काढले ओठात रावले बागताय काय भक्तोडी कर तसला बोजा घेऊन उठलं. आणि जसं ती उठलं का नाही मला जुने एकच गाणं आठवलं कोण होतास तू काय झालास तू आणि तिच्या पायी वाया गेला बे नाना. सगळं झाल्यावर कळालं नाना वाईट गेलो आता कडे. तसला बोजा घेऊन ती उठलं चालायला लागला. मी म्हणलं फाकड्या काय आता थांबत नाही. पहिली पायरी कशी बशी चढली दुसऱ्या पायरीसाठी फाकड्यानं डावा पाय उचलला. महाराज जसं त्यानं डावा पाय उचलला तसा त्याचा उजवा पाय लट्टापट्टा उजवा पाय लट्टापट्टा करायला. यानं विचार केला मागं झुकावं पुढे झुकावं डावीकडे झुकावं उजवीकडे झुकावं पण फाकड्यानं ठरवलं मोडेन पण वाकणार नाही. तसाच दाखवट खाऊन त्यानं डावा पाय दुसऱ्या पायरीवर टाकला. जसा त्यानं डावा पाय दुसऱ्या पायरीवर टाकला तसा वरचा 55 किलोचा मोदला खाली वरण बिचारी खाली पडली 5 फुटावर पडली बघतोडीकर खोब्यावर पडली. 4 जणांनी उचलून दिली. ते 4 जणांनी उचलून तशीच गाडी घेऊन टाकली. 10 मिनिटानंतर हे बिचारा सावरलं. 10 मिनिटांना उठल्यावर मी बघतोय डोकरं फुटलेली गुडघं फुटलेलं डोळ्यातनं पाणी नाकातनं पाणी ह्याच्या डोळ्यात माती नाकात माती तोंडात माती ह्याच्या संसाराची सगळी मातीच माती. ती कसं बस उठलं माझ्याकडे तिरकत बघत खाली काहीतरी शोधायला लागलं. मी त्याच्या जवळ गेलो म्हटलं दादा पाकिट पडलं पैसे पडलं सोन्याची चेन पडली सोन्याची अंगठी पडली काय पडलं. दादा माझ्याकडे बघत म्हणते महाराज कसलं काहीच पडलं नाही. म्हणलं काय पडलंय काय शोधताय. माझ्याकडे बघत पोटाला हात लावते म्हणते महाराज मगाशी पडलं तर वातडं कुठे गेले बघतोया. संसाराची अवस्था आहे बघतोडीकर. 10व्या दिवशी बायको खंडोबाराच्या पायरीवर पडली. बघताय काय 11व्या दिवशी याचा घटस्फोट झाला. विठ्ठल संसारात बाहेर पडा संसार दुःखामुळे संसारात बाहेर पडा परमार्थ चोड निर्माण करा. भगवान परमात्म्याचं नाव मुखात घ्या. तुकोबारांनी माझ्या संतांनी तेच दिलं कुळाचारणामुळे ठोपाचे आणि मग शेवटच्या चरणात जाऊन माझे तुकोबारा संतात. ते संत कसे तुका म्हणे गुणचंदनाचे तुका म्हणे गुणचंदनाचे तुका म्हणे गुणचंदनाचे तुका म्हणे गुणचंदनाचे तुका म्हणे उतराया जड़ जीवा हे
असे कलाकार मिळायला भाग्य लागतं. आनंद वाटावा भगवान परमात्म्याची भक्ती यातनच करते. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे गुणचंदना चंगित इसे तुम्ही जगी संत जना. जसे एखादं चंदन स्वतः जिसतं आणि स्वतः जिसताना ते जगाला शीतल करतं का नाही हो. चंदन जर तुम्ही कधी कपाळाला लावलं किती शीतल होतं. एखादं तो डोकं दुखत असलं तर ते चंदनानं राहतं. एवढं शीतल करण्याचं काम ते चंदन करतं. अरे तसेच माझे संत स्वतः जिसतात आणि जगाचे विकार कमी करण्याचं काम करतात. म्हणून माझे संत श्रेष्ठ आहेत आणि त्यांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी. महाराज आमच्यासाठी सुद्धा संत धावून येतील. आमच्यासाठी सुद्धा देव येईल. पण कधी येईल जेव्हा आम्हाला या गोष्टी कळतील. आम्हाला कळायला पाहिजे कसं वागावं, कसं बोलावं, कसं उठावं, कसं राहावं. जोपर्यंत कळत नाही महाराज आम्हाला काहीच कळणार नाही. आणि ज्याच्यासाठी कळत नाही त्याला एकच हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी नाही कळलं तरी दुसरा येईल.
मल्हारीची वारी मल्हारीची बहार मल्हारीची वारी मल्हारीची बहार प्रेम नकळाबाई सावध होऊन भजनी लागा देव करा काही माझा देव करा काही सुंदर शिवाजी राजा 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 माझी जमुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा माझी जमुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा हे डबल पडवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका डबल पडवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका हे डबल पडवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका डबल पडवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका बिना 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 भागवती बोल 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 बिना भागवती
धन्य धन्य शिवाजीराज शूर धन्य धन्य शिवाजीराज शूर धन्य धन्य शिवाजीराज शूर आपला कवित्र केले जर पाजुनी पाणी दृष्ट बघतात पाजुनी पाणी दृष्ट बघतात घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्ती